नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण सिंगल एंट्री हा तुमच्या टेक्स्टबुकमधला शेवटचा टॉपिक आहे. या टॉपिकमधला प्रॉब्लेम आपण अभ्यासत आहोत. बघा, या ठिकाणी मिस्टर महेश कीप हिज बुक्स अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. द असेट्स अँड लायबिलिटीज आर ॲज फॉलोज. खालील पद्धतीने असेट्स आणि लायबिलिटी दिलेले आहेत आपल्याला. 2017 1/4/17 हे ओपनिंग इयर आहे. 31 मार्च 18 हे क्लोजिंग इयर आहे. लक्षात घ्या, ओपनिंग आणि क्लोजिंगच्या असेट्स लायबिलिटी दिलेल्या आहेत. याच्यावरून आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे पहिल्यांदा तयार करणार आहोत. नंतर खाली आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत 3. या 3 ॲडजस्टमेंटचा यूज करून आपल्याला लक्षात घ्या स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस हे सेकंड आपल्याला तयार करायचं आहे. तर प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला तुम्हाला असेट्स लायबिलिटी देतात, त्याच्यावरून तुम्ही काय तयार करणार प्रिपेअर. बघा, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स यालाच आपण बॅलन्स शीट म्हणतो. हे बॅलन्स शीट आपण ओपनिंग आणि क्लोजिंगचं तयार करणार आहोत एकत्रितच. लक्षात घ्या, टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला सेपरेट दिलेलं आहे काही प्रॉब्लेम एकत्रित दिलेले आहेत. परंतु आपण पहिला प्रॉब्लेम त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम पण एकत्रितच घेतलेला आहे ना. आता तिसरा महेशचा सुद्धा एकत्रितच या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्यामुळं खाली त्याचं उत्तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी 17 साले ओपनिंग आहे, इथं 18 साले असेटला. लक्षात घ्या, लायबिलिटी साईडला डेट आहे 1/4/17 ओपनिंग, 31/3/18 क्लोजिंग आहे. लक्षात घ्या, सेम तसंच असेटला कॉलम आहे ते इथं द्यायचे राहिलेले आहेत, ओपनिंग आणि क्लोजिंग. आणि मग हे झालं तुमचं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स. इथं आपल्याला कॅपिटल मिळणार आहे, महत्त्वाचं लक्षात घ्या. त्यानंतर पुढं दुसरं जे आपण तयार करणार आहोत की ॲडजस्टमेंटचा यूज करून आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस हे 31 मार्च 18 तयार करायचं आहे. त्याला इनर कॉलम या ठिकाणी आपण तयार करणार आहोत, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज. तर या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. चला तर मग या ठिकाणी अगोदर प्रॉब्लेम समजून घेऊ, मग तो कसा ट्रान्सफर करायचा हे पण तुम्हाला सांगणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, तुमच्या टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे. एक पॉईंट मी एक्सप्लेन करत जाणार आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या व्यवस्थित. बघा, या ठिकाणी मिस्टर महेश कीप हिज बुक्स अंडर सिंगल एंट्री सिस्टीम. त्याने एक नोंद पद्धतीने बुक्स मेंटेन केलेले आहेत, ठेवलेले आहेत. द असेट्स अँड लायबिलिटीज आर ॲज फॉलोज. खालील पद्धतीने असेट्स आणि लायबिलिटी दिलेल्या आहेत. आता आपल्याला या ठिकाणी असेट्स या असेटला पाठवायच्या आहेत आणि लायबिलिटी या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायच्या आहेत. बघा, एक मी सांगतोय, नंतर आपण ते बघणार आहोत. कॅश ॲट बँक 10,000 आणि 40,000. कॅश ॲट बँक हे आपण असेटला लिहिणार आहोत. लक्षात घ्या, कॅश ॲट बँक असेट साईडला आपण लिहिणार आहोत. सन्ड्री डेटर 25,000 42,000 हे पण आपण असेटला लिहिणार आहोत, सन्ड्री डेटर्स. स्टॉक 20,000 35,000. स्टॉक पण आपली काय आहे, असेट आहे. लक्षात घ्या, स्टॉक पण आपण असेटला ट्रान्सफर करणार आहोत. मशिनरी 60,000 60,000 दोन्हीकडे सेम आहे. मशिनरी आपली असेट आहे. लक्षात घ्या, मशिनरी पण आपण असेटला पाठवणार आहोत. आता त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स 10,000 15,000 हे सन्ड्री क्रेडिटर आपली लॅबिलिटी आहे. लक्षात घ्या, त्यामुळं लॅबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर पाठवायचं आहे. पुढं दिलेले बघा, बिल्स पेबल 4,000 4,000 दोन्हीकडे सेम आहे. बिल्स पेबल आपली काय आहे, लॅबिलिटी, बिलाद्वारे पैसे देणार आहे म्हणून. त्यानंतर फर्निचर 30,000 30,000 दोन्हीकडे सेम आहे. फर्निचर इट इज ॲन असेट, फर्निचर आपली असेट आहे. लक्षात घ्या. त्यानंतर 10% बँक लोन. आता हे 10% बँक लोन 4,300 4,300 दोन्हीकडे सेम आहे.
बँक लोन आपली लॅबिलिटी आहे, लक्षात घ्या. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये परत एकदा समजून घ्या नीट व्यवस्थित. कॅश ॲट बँक असेटला आहे, सनरी डेटर्स असेटला आहे, स्टॉक असेटला, मशिनरी असेटला, सनरी क्रेडिटर्स लॅबिलिटी साईडला, बिल्स पेबल लॅबिलिटी साईडला, त्यानंतर फर्निचर असेट साईडला आणि शेवटी 10% बँक लोन लॅबिलिटी साईडला. हे तुम्ही असेट्स आणि लॅबिलिटी स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला ट्रान्सफर करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्या असेट्स आणि लॅबिलिटी ट्रान्सफर केल्या की तुम्हाला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे क्लोज करून कॅपिटल मिळणार आहे. बघा आता या ठिकाणी आपण एक एक असेट साईडला आणि लॅबिलिटी साईडला बघा व्यवस्थित या ठिकाणी समजून सांगतोय, लक्ष द्या नीट. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे एक प्रकारचं बॅलन्स शीटच आहे, फक्त त्याचं नाव चेंज केलेलं आहे. लॅबिलिटी अमाऊंट रुपीज 1417 म्हणजे ओपनिंग बॅलन्स, हे ओपनिंगचे बॅलन्स आहेत. आणि परत अमाऊंट ॲज ऑन 31/3/18 म्हणजे हे क्लोजिंग आहे, लक्षात घ्या. सेम तसंच असेट्स 17 म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट आहे, ओपनिंग 14 म्हणजे ओपनिंग आणि 18 म्हणजेच कोणतं क्लोजिंग आहे, लक्षात घ्या. आता असेट बघा मगाशी वाचल्या पद्धतीने कॅश ॲट बँक 17ची 10,000 17 साली, 18ची 40,000 18 साली, सनरी डेटर्स 25,000 42,000, स्टॉक 20,000 35,000, त्यानंतर मशिनरी 60,000 60,000, त्यानंतर क्रेडिटर आलं होतं लॅबिलिटीला बघा, क्रेडिटर 10,000 15,000, नंतर बिल्स पेबल आलं होतं 4,000 4,000, त्यानंतर पुढं फर्निचर आलं होतं 30,000 30,000 सेम असेटला, आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला 10% बँक लोन दिलं तर 4,300 4,300. तर या अशा पद्धतीने वरचं असेट्स आणि लॅबिलिटी आपण असेटला पाठवल्या, लॅबिलिटीला पाठवल्या. आता हे क्लोज कसं करायचं हे समजून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. पहिल्यांदा 18 सालची टोटल बघा, लक्षात घ्या. 18 सालची असेटची टोटलमधनं लॅबिलिटीची टोटल वजा करायची. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, इथं मी सांगतोय 40,000 42,000 35,000 60,000 30,000. 2018ची असेटची क्लोजिंगची आली 2,07,000 म्हणजे 2,07,000. तीच लॅबिलिटीला घ्यायची 2,07,000. आता या 2,07,000 मधून हे 15,000 4,000 आणि 4,300 वजा करा. फरक निघणार आहे तुमचा 1,83,700 1,83,700. लक्षात घ्या, जो फरक निघाला 1,83,700. आता तसंच ॲसेटची ओपनिंगची बघा किती, ते ॲसेटची 10,000 25,000 20,000 60,000 30,000. ॲसेटची आली बघा 1,45,000 17 सालची. तीच लॅबिलिटीला घ्या 1,45,000 17 साली. आता या 1,45,000मधून 10,000 गेले, 4,000 वजा करा, 4,300 वजा करा. जो फरक निघणार आहे तो लक्षात घ्या किती आहे, तो 1,26,700. 1,26,700 हा आलं आपलं कॅपिटल. 1,26,700 हे ओपनिंगचं आलं आणि 1,83,700 हे क्लोजिंगचं आलं, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज करून असेटमधनं लॅबिलिटी वजा केल्या की आपल्याला या ठिकाणी कॅपिटल मिळतं आहे, लक्षात घ्या. आणि हेच कॅपिटल आपण हे क्लोजिंगचं कॅपिटल आधी लिहिणार आहे 1,83,700 आणि त्यामधनं वजा 1,26,700 ओपनिंगचं वजा करणार आहे, लेस करणार आहे. म्हणजे या स्टेटमेंट ऑफ अफेअर्सवरून आपल्याला कॅपिटल मिळतं आहे. हे कॅपिटल आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसला ट्रान्सफर करणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा क्लोजिंग कॅपिटल लिहायचं 1,83,700, त्यामधनं लेस 1,26,700 ओपनिंगचं कॅपिटल लेस करायचे.
म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स कसं तयार केलं आपण. ॲसेटमधनं लायबिलिटी वजा केल्या की कॅपिटल मिळाले, लक्षात घ्या. आता हेच कॅपिटल आपल्याला पहिल्यांदा स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉसला एक 2-4 पॉईंट कॉमन आहेत ते अगोदर लिहायचे. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉस ॲज ऑन 31 मार्च 2018 पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज. इनर कॉलम हा इनर आहे आणि हा आउटर कॉलम आहे, लक्षात घ्या. मग इथं काही गोष्टी लिहायच्या आहेत आपण, लक्षात घ्या. कोणत्या? पहिल्यांदा क्लोजिंग कॅपिटल, ॲड ड्रॉईंग, नंतर परत एक सोडून लेस, ॲडिशनल कॅपिटल हे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये मिळणार आहे. परत लेस, ओपनिंग कॅपिटल हे आता मगाशी आपण काढलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्सवरून. जो येणारा बॅलन्स आहे त्याला नाव द्यायचं आहे प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. मग त्यामध्ये ॲड इन्कम 2-3 ओळी सोडायच्यात आणि परत लेस एक्सपेन्सेस अँड लॉसेस 2-3 ओळी सोडायच्यात. तर या पद्धतीने हे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉस नुसतं सुरुवातीला तयार करायचं आणि मग त्यामध्ये अमाऊंट आपण कुठून घेतो आहे ते लक्ष द्या व्यवस्थित, ॲडजस्टमेंटमधून कशा घेतो आहे ते बघा. आता पहिल्यांदा स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉसला 1 नंबरला क्लोजिंग कॅपिटल, ते आत्ता आपण वरती मिळालं होतं आपल्याला 18 सालचं 1,83,700. ते डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिलं आहे आपण 1,83,700. नंतर 4-5 वेळेस सोडून लेस बघा ओपनिंग कॅपिटल 1,26,700. हे सुद्धा आपल्याला वरती स्टेटमेंट ऑफ अफेअर्सवरून मिळालं. म्हणजे पहिल्यांदा क्लोजिंग कॅपिटल लिहितो आपण, नंतर त्यामधनं लेस ओपनिंग कॅपिटल नंतर करतो आहे 1,26,700. तर या 2 अमाऊंट आपल्याला स्टेटमेंट ऑफ अफेअर्सवरून मिळालेल्या आहेत, त्या आपण कॅल्क्युलेट करून घेतलेल्या आहेत. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स क्लोज करून आपल्याला हे कॅपिटल मिळालेलं आहे. आता ॲडजस्टमेंटचा वापर करून बाकीच्या अमाऊंट आपल्याला मिळणार आहेत, त्या बघा, लक्षात घ्या व्यवस्थित. आता ॲडजस्टमेंट व्यवस्थित समजून घेऊ. मग या ठिकाणी बघा ॲडजस्टमेंट एकूण 3 आहेत. फर्स्ट ॲडजस्टमेंट बघा, द ॲडिशनल कॅपिटल ₹30,000. आपल्याला जास्तीचं कॅपिटल 30,000 रुपये आणलेलं आहे, ते आपण काय करणार आहे लक्षात घ्या, लेस करणार आहे, वजा करायचे. ॲडिशनल कॅपिटल काय करायचे 30,000 रुपये लेस करायचं आहे. बघा या ठिकाणी या फॉर्मॅटमध्ये लगेच तुम्हाला लक्षात येईल स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये 3 नंबरला बघा लेस ॲडिशनल कॅपिटल 30,000 रुपये. म्हणजे हे ॲडिशनल कॅपिटल आपण लेस करतो, लक्षात घ्या. हे ॲडिशनल कॅपिटल लेस करायचं आहे, जास्तीचं कॅपिटल आहे. आता पुढं सेकंड ॲडजस्टमेंट बघा व्यवस्थित, म्हणजे 30,000 रुपये लेस. ही विथड्रॉ ₹6,000 फ्रॉम बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज. म्हणजे मिस्टर महेशने स्वतःसाठी 6,000 रुपये नेलेले आहेत. विथड्रॉ म्हणजे एक प्रकारचं ड्रॉईंग आहे, लक्षात घ्या. हे काय आहे, ड्रॉईंग, स्वतःसाठी नेलेलं आहे. मग ड्रॉईंग पण आपण काय करतो, हे 6,000 रुपये लेस करायचे आहेत, लक्षात घ्या. ड्रॉईंग काय करायचं आहे, लेस. त्यामुळे लक्षात घ्या ड्रॉईंग पण आपण काय करतो, लेस करतो. मग हे 6,000 रुपये ड्रॉईंग आपण या ठिकाणी ॲड करतो. थांबा 2 मिनिट लक्ष द्या. ही विथड्रॉ ₹6,000 फ्रॉम बिझनेस फॉर हिज पर्सनल यूज. स्वतःसाठी नेलेलं आहे, म्हणजे हे ड्रॉईंग आपण ॲड करतो. ड्रॉईंग काय करायचे, ड्रॉईंग आपल्याला ॲड करायचं आहे. हे 6,000 रुपये आपण 2 नंबरला बघा ॲड करणार आहोत. बघा या ठिकाणी ड्रॉईंग आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. क्लोजिंग कॅपिटल 1 नंबरला, त्यामध्ये ॲड बघा इथं ड्रॉईंग, ॲड ड्रॉईंग 6,000 रुपये. हे 6,000 रुपये आपल्याला ॲड करायचे, लक्षात घ्या. हे 6,000 आपण ॲड करतो, लक्षात घ्या. म्हणजे ड्रॉईंग आपण ॲड करतो आहे. त्यानंतर आता तिसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट बघा, डेप्रिसिएट मशिनरी अँड फर्निचर ॲट 10%. आता आपल्याला मशिनरी आणि फर्निचरवरती डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. तर हे डेप्रिसिएशन आपण क्लोजिंग अमाऊंटवरती काढायचं आहे, लक्षात घ्या. 18 सालच्या अमाऊंटवरती सेम अमाऊंट असेल, सेम डेप्रिसिएशन येणार आहे, लक्षात घ्या. 17-18ची. तर मशिनरी आणि फर्निचरवरती डेप्रिसिएशन काढायचं आणि हे डेप्रिसिएशन काय करायचं आहे, एक्सपेन्सेस अँड लॉसेसमधून लेस करतो. डेप्रिसिएशन आपण दोन्ही होती काढून काय करायचं आहे, लेस करायचं आहे, वजा करायचं आहे, लक्षात घ्या. बघा आता
10% डेप्रिसिएशन इथं तुम्हाला दाखवतो, मग तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी मशिनरी बघा 2017 साली आणि 18 साली. 17 साली 60,000 आहे, सेम आहे. 18 साली 60,000 आहे, म्हणजे 10% किती आलं, शेवटचं शून्य दाखवा, 6,000 रुपये आले. मशिनरी होती डेप्रिसिएशन 6,000. आता सेम तसंच फर्निचर 17ला 30,000 आहे, 18ला 30,000 आहे, शेवटचं शून्य कट करा म्हणजे 3,000 येईल. म्हणजे मशिनरीवरती 6,000 रुपये डेप्रिसिएशन आलं आणि फर्निचरवरती 3,000 रुपये आलं. हे आपण दोन्ही काय करणार आहोत, लेस करणार आहोत. लक्षात घ्या. मशिनरी 2018 सालच्या अमाऊंटवरती कॅल्क्युलेट करायचं डेप्रिसिएशन 10%. कोणत्याही संख्येचं 10% काढताना शेवटचं शून्य दाखायचं. बघा आता इथं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉसला खाली एकदम शेवटच्या पॉईंटला दिलेलं आहे बघा, लेस एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मशिनरी होती डेप्रिसिएशन बघा 10% किती आलं, इनरला 6,000 रुपये लिहा. आणि नंतर सेकंड बघा फर्निचरवरती डेप्रिसिएशन किती आलेलं आहे, 3,000 रुपये. ते इनरला घेऊन मग आउटरला आपण नंतर घेणार आहोत. म्हणजे डेप्रिसिएशन आपण काय करतो, एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये लेस करतो. ते लक्षात आलं तुमच्या असेल. 6,000 आणि 3,000 रुपये इनर कॉलमला लिहायचे आहेत. ठीक आहे. आता पुढं या ठिकाणी एक नवीन पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला बघा. तिसरं एक लेस केलेलं आहे, इंटरेस्ट ऑन बँक लोन. 10% बँक लोन दिलं तर आपल्याला 4,300 ते लॅबिलिटीला दिसेल तुमच्यामध्ये, तुमच्या लक्षात येईल. हां, इथं लॅबिलिटी साईडला बघा 10% बँक लोन 4,300, 17ला आणि 18ला पण 4,300. आता 10% बँक लोन दिलेलं आहे. आपण बँकेकडून लोन घेतलं म्हणल्यानंतर त्याला व्याज द्यावं लागेल, इंटरेस्ट द्यावं लागेल. ओपनिंगला 4,300 होतं, क्लोजिंगला 4,300. 4,300च्या 10% शेवटचं शून्य दाखवा, 430 रुपये इंटरेस्ट येतं आहे. लक्षात घ्या. 10% मग शेवटचं शून्य दाखायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी 10% येतं आहे आपलं 430. कोणत्या अमाऊंटवर काढलं तरी इंटरेस्ट ऑन बँक लोन किती येतं आहे, 430. हे 430 आपण लेस करणार आहोत. आपला तो लॉस आहे एक प्रकारचा. म्हणून इथं प्रॉफिट अँड लॉस, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉसला शेवटचा पॉईंट बघा या ठिकाणी आलेला आहे, लेस एक्सपेन्सेस इंटरेस्ट ऑन बँक लोन 430. हे आपण लेस करणार आहोत, लक्षात घ्या. आणि मग या पद्धतीने आता आपण सगळ्या ॲडजस्टमेंट बघितल्या या ठिकाणच्या, तिन्ही लक्षात घ्या व्यवस्थित. परत एकदा ऐका. पहिले ॲडजस्टमेंट ॲडिशनल कॅपिटल 30,000 लेस करायचं. दुसरे आहे ड्रॉइंग आहे, ड्रॉइंग 6,000 रुपये. ड्रॉइंग काय करायचं, ॲड करायचं आहे. ड्रॉइंग आपण ॲड करणार आहोत. नंतर तिसरी बघा डेप्रिसिएट मशिनरी होती डेप्रिसिएशन 6,000 रुपये येतं आहे, ते आपण लेस करणार आहे. आणि फर्निचरवरती 10% ते 3,000 रुपये येतं आहे, ते पण आपण काय करणार आहोत, लेस करणार आहोत. आणि शेवटी 10% बँक लोन दिलेले आहे, त्याच्यावरती 4,300 होती, 10% येतं आहे 430. तर हे 430 पण आपण लेस करणार आहोत. तर या पद्धतीने ॲडिशनल कॅपिटल 30,000 लेस, ड्रॉइंग आहे ॲड करा 6,000, डेप्रिसिएशन लेस करायचं, मशिनरीचं 6,000 लेस करा, फर्निचरचं 3,000 रुपये लेस करा. आणि शेवटी लेस काय केलं आहे, इंटरेस्ट ऑन बँक लोन 10% 430 दिलं आहे म्हणून ते लेस केलं, लक्षात घ्या. मग अशा पद्धतीने आपल्याला आता हे प्रॉफिट लॉस, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉस कसं क्लोज करतो आहे सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित. क्लोजिंग कॅपिटल 1,83,700, त्यामध्ये ॲड ड्रॉइंग बघा किती दिलेले, 6,000 रुपये ॲड केलेले आहे. ड्रॉइंग ॲड केलं की अमाऊंट येते तुमची 1,89,000. परत त्यातनं लेस ॲडिशनल कॅपिटल हे 30,000 रुपये वजा करा, फरक आला तुमचा 1,59,700. मग 30,000 रुपये वजा केले आपण. त्यानंतर परत एक सोडून लेस ओपनिंग कॅपिटल 1,26,700 वजा करा, फरक आला तुमचा 33,000. या 33,000ला नाव द्यायचं आहे तुम्ही प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. हा ॲडजस्टमेंट अगोदरचा प्रॉफिट मिळाला 33,000 रुपये, लक्षात घ्या. आता या 33,000मध्ये ॲड इन्कम काहीच नाही, डॅश घ्या, तीच अमाऊंट खाली येणार 33,000 रुपये. इन्कम असतात तर ॲड केला असतं, तो ॲडजस्टमेंटमध्ये देतात आपल्याला.
म्हणजे परत 33,000 रुपये खाली घेतले. आणि मग लेस एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आपण एक्सपेन्सेस लॉसेस वजा करतो. त्यामध्ये डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 6,000 रुपये, त्यानंतर सेकंड डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 10% 3,000 रुपये, आणि तिसरं आहे इंटरेस्ट ऑन बँक लोन 430 रुपये. म्हणजे हे जी टोटल 6,000 आणि 9,430 आउटरला घ्यायची. 9,430 बघा आली, ते दिसत असेल तुम्हाला 9,430. मग या 33,000मधनं 9,430 गेले, फरक येतोय तुमचा 23,570. त्याला नाव द्यायचं आहे नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर. तो येतोय तुमचा 23,570. तर या पद्धतीने आपल्याला 33मधनं हे 9,430 वजा केलं की 23,570 येतोय. त्याला नाव द्यायचं नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर 23,570. तो तसाच ठेवायचा आहे, तो कुठं न्यायचा नाही. अशा पद्धतीने हे आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉस अगोदर अमाऊंट शोधायच्या आणि मग शेवटी बेरीज वजाबाकी करत जायचं आहे. शेवटी मिळाला तुमचा प्रॉफिट 23,570. तर अशा पद्धतीने हे आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस क्लोज केलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर आपण हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, इथं आपल्याला कॅपिटल मिळालं बघा 1,26,700 हे ओपनिंग कॅपिटल लेस केलं, आणि 1,83,700 हे क्लोजिंग कॅपिटल पहिल्यांदा घेतलं आपण. आणि मग या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स व्यवस्थित आपण क्लोज केलं. असेट्सला पाठवल्या, लॅबिलिटीला पाठवल्या, कॅपिटल मिळालं. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस क्लोज करून आपल्याला प्रॉफिट मिळाला आहे, नेट प्रॉफिट 23,570. तर सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, हा पहिल्यांदा व्यवस्थित लक्षात घ्या मिस्टर महेशचा हा प्रॉब्लेम व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. ह्या प्रॉब्लेम लिहून काढल्यामुळे तुम्हाला अडचणी येणार नाही. 17 म्हणजे ओपनिंगच्या बॅलन्सेस आहेत, 18 म्हणजे क्लोजिंगचे बॅलन्सेस आहेत. तर या पद्धतीने हा महेशचा प्रॉब्लेम सिंगल एंटरचा तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे. थोडासा बदल केलेला आहे ॲडजस्टमेंटमध्ये समजण्यासाठी. तर हा प्रॉब्लेम व्यवस्थित तुम्ही लिहा अगोदर. त्यानंतर या ठिकाणी या 3 ॲडजस्टमेंट व्यवस्थित लिहा, आणि महत्त्वाचं काय तयार करायचं आहे ते लक्षात घ्या, समजून घ्या. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स 1 नंबरला आणि 2 नंबरला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉस. एक 7-8 ओळीचं दोन्ही तयार करा. आणि त्या पद्धतीने बघा हा प्रॉब्लेम व्यवस्थित आपण पाठवलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे. इथं फक्त 17 साल आणि इकडं 18 साल घ्या, लक्षात घ्या. ओपनिंग आणि क्लोजिंग जसं इकडं लॅबिलिटीला आहे सेम तेच इथं घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि असेट्स आणि लॅबिलिटी व्यवस्थित क्लोज करून कॅपिटल मिळते. ते कॅपिटल असेटमधनं लॅबिलिटी वजा केलं की कॅपिटल मिळतं. आणि हा प्रॉब्लेम व्यवस्थित तुम्ही स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजेच बॅलन्स शीट आहे, फक्त नाव बदललेलं आहे. कॅपिटल फाइंड आउट करा, क्लोजिंग आणि ओपनिंग व्यवस्थित, आणि त्याचा वापर करून तुम्ही हे तुमचं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट लॉस जो प्रॉफिट येतो आहे तुमचा 23,570 तो तसाच ठेवा. आणि त्या पद्धतीने हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा तुमच्या नोटबुकमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तिसरा प्रॉब्लेम आपण अभ्यासला. तर तुम्ही सर्वांनी काय करायचे लक्षात घ्या, झालेले पहिल्या टॉपिकचे सर्व पहिल्यापासून आत्तापर्यंतचे झालेले टॉपिकचे प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. सर्व टॉपिकचं ऑब्जेक्टिव्ह करा टेक्स्टबुकमधलं. आम्ही ते सेंड केलेलं आहे ग्रुपवरती, तर ते व्यवस्थित लिहून काढा. ऑनलाईन टेक्स्टबुक डाउनलोड करा, त्याचाही वापर करून तुम्ही जास्तीत जास्त प्रॉब्लेमचा सराव करा. आणि या ठिकाणी कुणाला काही शंका असतील तर विचारा. पण या ठिकाणी अकाउंटचा अभ्यास करत असताना सर्वांनी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला अकाउंट विषय फार सोपा जाईल. कुणाला काही शंका आल्या तर विचारा. राहिलेले प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.